नागपूरच्या धंतोली परिसरातील इलेक्ट्रॉनिक्स दुकानात झालेल्या लाखो रुपयांच्या चोरीचा पोलिसांनी पर्दाफाश केलाय। सीसीटीव्ही फुटेज आणि गुप्त माहितीच्या आधारे मुख्य आरोपीला अमरावती इथून अटक करण्यात आली असून त्याच्याकडून चोरीतील LED टीव्ही आणि दुचाक्या जप्त करण्यात आल्या आहेत। या गुन्ह्यातील दुसऱ्या आरोपीचा शोध सुरू आहे। धंतोली पोलीस ठाण्याच्या हद्दीत यशवंत स्टेडियम परिसरातील फेअरडील इलेक्ट्रॉनिक्स दुकानात झालेल्या लाखो रुपयांच्या चोरी प्रकरणी पोलिसांना यश मिळालंय। तपासादरम्यान पोलिसांनी घटनास्थळ आणि फुटेजची पाहणी केली। त्यावरून मुख्य आरोपी विष्णू भोसले याची ओळख पटली। त्यानंतर त्याला अमरावती इथं छापा टाकून ताब्यात घेण्यात आलं। चौकशीदरम्यान त्यानं फरार आरोपी आर्य भोसले याच्या मदतीनं दुकानाचं शटर तोडून चोरी केल्याची कबुली दिली। तपासात चोरीच्या दुसऱ्या दिवशी आरोपीनं चोरीच्या पैशातून नवीन दुचाकी खरेदी केल्याचंही उघड झालंय। पोलिसांनी आरोपीकडून चोरीतील 3 LED टीव्ही आणि 2 दुचाक्या जप्त केल्या आहेत। या प्रकरणातील फरार आरोपी आर्य भोसले याचा शोध सुरू असून धंतोली पोलीस पुढील तपास करत आहेत। सदर गुन्हा हा अमरावती येथील धामणगाव येथील विश्वजित नेचराज भोसले व त्याच्या साथीदार यांनी मिळून केल्याचे समजले। मग एक तपास पथक PSI बकाल साहेब आणि त्यांची टीम यांना सदर ठिकाणी पाठवले। त्यांना शोध घेतला असताना विश्वजित नेचराज भोसले हा मिळून आला। त्याच्या ताब्यातून 3 टीव्ही सदर दुकानी चोरी गेलेल्या 3 टीव्ही 2 सोनी कंपनीच्या, 1 ओनिडा कंपनीची टीव्ही आणि सदर गुन्ह्यात चोरीसाठी वापरलेली मोटारसायकल आणि सदर दुकानातून चोरी केलेल्या रकमेतून आरोपीने दुसऱ्या दिवशीच लगेच एक नवीन मोटारसायकल खरेदी केली होती। ती मोटारसायकल पण जप्त करण्यात आलेली आहे। असा एकूण 2,25,500 रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे। आरोपीला अटक करण्यात आली असून अधिक तपास चालू आहे।